बऱ्याचदा जेव्हा आपण जत्रेला जातो ना, तिथं अशा ह्या रेवड्या मिळतात. तर आज आपण त्याच रेवड्यांची रेसिपी घरच्या घरीच बनवणार आहोत आणि तेही अगदी सोप्या पद्धतीने. बनवायला काही जास्त साहित्य नाही, जास्त काही मेहनत नाही. अगदी मार्केटसारख्या रेवड्या आज आपण घरीच तयार करत आहोत. चला तर मग वेळ न घालवता लगेचच आपल्या रेसिपीला आपण सुरुवात करूया. रेसिपी नेहमीप्रमाणेच अगदी साधी, सिंपल, सोपी आहे. त्यामुळे तुम्हाला नक्कीच आवडणार आहे. तर त्यासाठी रेसिपीला एक लाईक जरूर करा. तर सगळ्यात अगोदर इथे मी 1 कप हे अनपॉलिश तीळ घेतलेले आहे. तुम्ही पांढरे तीळ घेतले तरीही चालेल किंवा काळे तीळ जरी घेतले ना तरीही चालेल. जे तुमच्याकडे अवेलेबल असेल ते तीळ तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता. मस्त असे हे तीळ आपल्याला खमंग सुगंध सुटेपर्यंत भाजून घ्यायचं आहे. जोपर्यंत हे तीळ चटचट उडत नाही तोपर्यंत आपल्याला हे छान असे भाजून घ्यायचे आहे. गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे. मोठ्या गॅसवरती तळले तर हे जास्त काळपटही होतील आणि चवीला थोडेसे कडवट लागतील. त्यासाठी गॅस आपल्याला अगदी कमीच ठेवायचा आहे. कमी ते मध्यम गॅसवरती असे चटचट जोपर्यंत उडत नाही ना तोपर्यंत आपल्याला हे छान भाजून घ्यायचे आहे. आता तीळ आपले भाजले गेलेले आहे. तर आता इथे काही पूर्वतयारी सुद्धा आपल्याला करावी लागणार आहे. तर एक नॉनस्टिक पॅन इथे घेतलेला आहे आणि त्यावरती आपल्याला वितळलेलं साजूक तूप आपल्याला छान असं ग्रीस करून घ्यायचं आहे. ही पूर्वतयारी आहे, कारण यावरती ना आपल्याला जो पाक आपण तयार करणार आहोत ना तो आपल्याला यावरती टाकायचा आहे. त्यासाठी आपल्याला ही पूर्वतयारी अगोदरच करून घ्यायची आहे. त्यानंतर पुन्हा एकदा इथे एक कढाई घेतलेली आहे. त्यामध्ये साधारणतः अर्धी वाटी किंवा अर्धा कप इथे आपल्याला गूळ घ्यायचा आहे. तर इथे हा साधाच गूळ घेतलेला आहे, चिक्कीचा गूळ वापरायचा नाही. त्याच कपाने अर्धा कप साखर आणि अर्धा कप पाणी घ्यायचं आहे. आता हा जो गूळ आहे ना याचा आपल्याला पाक तयार करायचा आहे. आता पाक कसा तयार करायचा आहे ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे. सुरुवातीला गॅस आपल्याला मोठा ठेवला वितळण्यापुरता तरीही चालेल. नंतर आपल्याला कमी करायचा आहे. जसा जसा पाक शिजत जाईल ना तसा तसा आपल्याला गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे. तर हा गूळ पूर्णपणे इथे वितळलेला आहे. आता ह्यामध्ये ना आपल्याला एक अर्ध्या लिंबाचा रस यामध्ये घालायचा आहे. तर तो का टाकायचा आहे, जेणेकरून आपल्या जे पाक तयार होणार आहे ना त्यामध्ये आईस क्रिस्टल तयार होऊ नये किंवा बऱ्याचदा साखरेचा ना असा पांढरट भाग किंवा बुरा तयार होतो, तसं होऊ नये त्यासाठी आपल्याला यामध्ये एक अर्धा चमचा किंवा 1 चमचाभर तुम्ही लिंबाचा रस वापरला ना तरीही चालेल. आता हे पहा, बऱ्यापैकी गूळ जो आहे ना वितळलेला आहे, बराचसा फेससुद्धा आलेला आहे. आता एकदा चेक करून पाहूया. तर हा गूळ आपल्याला कसा हवा आहे ते तुम्हाला इथे दाखवते. काही थेंब मी इथे थंड पाण्यामध्ये टाकून घेतलेले आहे. काही सेकंद आपण तसाच ठेवूया. त्यानंतर इथे पहा, अशा पद्धतीचा हा जो गूळ आहे ना याचा असा गोळी इथं तयार होत आहे आणि हा जो आहे ना थोडासा लवचिक आहे. तर हे पहा, अशा पद्धतीची गोळी तयार झाली की असा चिकटसर हा जो पाक आहे ना, जास्त कडक करायचा नाही. या स्टेजलाच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. हे अगदी परफेक्ट आहे. आता इथे जो आपला पाक आहे ना हा तयार झालेला आहे. अशा पद्धतीचा पाक तयार करून घेतलेला आहे आणि हा आता याचा जो फेस आहे ना हा पूर्णपणे बसू द्यायचा. गॅस बंद करायचा. पूर्णपणे याचा जो फेस झालेला आहे ना तो पूर्णपणे बसू द्यायचा आणि त्यानंतर जो नॉनस्टिक पॅन आपण तयार करून ठेवलेला होता ना त्यावरती आपल्याला हे मिश्रण टाकून घ्यायचं आहे. तर साधारणतः थंड होईपर्यंत हे आपल्याला असंच ठेवावं लागणार आहे. जेव्हा हलकंसं थंड झालं की त्यानंतर आपल्याला हा जो पाक आहे ना असा जमा करायचा आहे. थंड झाला का तो आपोआपच जमा व्हायला लागतो. हात लावू नका, कारण मिश्रण बरंचसं गरम आहे. एखादा चमचा किंवा असा स्पॅच्युला असेल तर त्याने आपल्याला हा पाक असा जमा करायचा आहे. जमा करत आलो की थोडासा हा घट्ट झाल्यासारखा व्हायला लागला की त्यानंतर हातामध्ये उचलून आपल्याला याला खेचायचं आहे. जितकं आपल्याला याला खेचता येईल. याचा जो रंग आहे ना इथे तुम्हाला आता भरपूर असा चॉकलेटी दिसत असेल. आता याचा रंग पूर्णपणे जोपर्यंत पांढरा होत नाही तोपर्यंत आपल्याला याला खेचायचं आहे. तर हे पहा, आता बऱ्यापैकी हे मिश्रण घट्ट झालेलं आहे आणि अशी चिकटसर याची तार सुद्धा बनायला लागलेली आहे. तर हे असं परफेक्ट मिश्रण आपल्याला करून घ्यायचं आहे. आता उचलायला थोडंसं जड जात असेल तर अजून थोडंसं नॉर्मल होऊ द्यायचं. तर हे पहा, अशा पद्धतीचा गोळा हा तयार झालेला आहे. आता हा भरपूर सैल आहे. आता हा आपण जसा जसा खेचत जाणार ना तसं तसा हा घट्ट होत जाणार, कडक होत जाणार. तर आता जसं जसं खेचायला लागलं तसं तसं याचा रंग सुद्धा चेंज व्हायला लागलेला आहे. तर आपल्याला हे किती वेळपर्यंत करायचं आहे, जोपर्यंत याचा रंग जोपर्यंत जसा पांढरा होत नाही ना तोपर्यंत आपल्याला ही जी कृती आहे ना ती करायची आहे. तुम्हाला इथे दाखवते. सुरुवातीला अगदी सहज हा जो गोळा आहे ना हा सहज खेचला जातो, परंतु जसं जसं आपण याला खेचू तो अजूनच कडक होत जातो. जोपर्यंत हाताला जड जात नाही ना तोपर्यंत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. नाहीतर आपल्या ज्या रेवड्या आहे ना खुसखुशीत होण्याऐवजी दाताला चिकतील. तर त्यासाठी ना हे जोपर्यंत हे पीठ हाताला जड जात नाही तोपर्यंत आपल्याला ही कृती करायची आहे. तर हे पहा, बऱ्यापैकी आता हे जे मिश्रण आहे ना कडक झालेलं आहे. आता त्यानंतर याला पुन्हा एकदा लांबड्या आकारामध्ये आपण याला
वळून घेऊया आणि याचे छोटे छोटे आपल्याला रेवड्यांच्या आकाराचे कट पाडून घ्यायचे. तुम्हाला गोल किंवा जसा काही शेप द्यायचा असेल ना तसा शेप देऊ शकता इथे. तर लांब आकारामध्ये याला पुन्हा एकदा मी असं वळून घेत आहे. तर हे बऱ्यापैकी घट्ट किंवा कडक झालेलं आहे. यापेक्षा जर जास्त सैल राहिलं तर खाताना आपल्या रेवड्या दाताला चिकटतील. ह्या गोष्टीची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे जितकं तुम्हाला खेचता येईल ना तेवढं खेचायचं आहे. त्यामुळे खुसखुशीत रेवड्या तयार होतात. तर यात आता मी असा रोल तयार करून घेतलेला आहे आणि छोट्या छोट्या रेवड्या आता मी कट करून घेणार आहे. सुरुवातीला सुरीनेच आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे. त्यानंतर तुम्हाला लांबड्या आकारामध्ये किंवा इतर कुठला शेप द्यायचा असेल ना त्यानंतर तुम्ही याला शेप देऊ शकता. परंतु आता आपण हे सगळे जे रेवड्या आहेत ना त्या कट करून घेऊया. आता हे जसं जसं थंड होत जाणार ना तसं तसं हे जे मिश्रण आहे ना खूप कडक होत जाणार. त्यामुळे थोडंसं पटापट ही कृती आपल्याला करावी लागणार आहे. अशा पद्धतीमध्ये हे करून घेतलं की लगेच तिथं आपण जे तीळ भाजून घेतलेले होते ना त्यामध्ये आपल्याला हे फटाफट टाकायचे आहे. कारण जेव्हा हे थंड होणार ना याच्यातला जो चिकटपणा आहे तो कमी होणार आणि जे तीळ आहे ना ते व्यवस्थित याला चिकटणार नाही. परंतु टेन्शन घेण्याची गरज नाही. तसं जर झालं तर हे जे आपण गोळे यामध्ये घातलेले आहे ना तिळामध्ये ते हलकेसे आपण थोडेसे गरम करून घ्यायचं. म्हणजे तीळसुद्धा ह्या मिश्रणाला छान असे चिकटतील. परंतु हे जे गोळे आपण जेव्हा ह्यामध्ये टाकून आहे आपल्याला जास्त वेळसुद्धा गॅसवर ठेवायचे नाही. हलकीशी अगदी हलकी लाईट ही कढई गरम करून घ्यायची आहे आणि लगेचच खाली उतरवायची आहे. नाहीतर जेवढं आपण हे मिश्रण गरम केलं ना ते लगेचच वितळायला लागेल. अशा कडक होण्याऐवजी ना त्या जास्त वातट चिवट होतील. परंतु जर ह्या स्टेजला जर तुमच्या रेवड्यांना छान असे तीळ चिकटले ना तर गरम करण्याची आवश्यकता नाही. असेच तुम्ही खाऊ शकता किंवा जर जास्त व्यवस्थित तीळ चिकटले नाही तरच तुम्ही ही स्टेप करायची आहे. तर छान व्यवस्थित मिक्स करून घेतलेले आहे. तीळ थोड्याफार प्रमाणात इथे कमी चिकटलेलं आहे. तर याला मी हलकंसं गरम करून घेणार आहे. तर गरम करताना जी सुरुवातीला जी टिप सांगितली ना ती अजिबात कुठेही विसरायची नाही. कारण जास्त गरम झालं तर ह्या जो गूळ आणि जी साखर आहे ना ती वितळायला लागेल. पुन्हा एकदा ती आपली मूळ स्वरूपात यायला लागेल. त्यासाठी आपल्याला हे जे आहे ना अगदी हलकीशी लाईट गरम झाली की लगेचच कढाईवरून आपल्याला हे उतरवून घ्यायचे आहे. तर हे पहा कोटिंग छान व्यवस्थित तिळाचं बसलेलं आहे. तुम्हाला इथे दिसतच असेल. अगदी परफेक्ट अशी जशी आपण मार्केटमध्ये जेव्हा जत्रेमध्ये जी रेवडी खातो ना अगदी तशीच रेवडी आपली घरच्या घरी तयार होते. आता तयार झालेल्या रेवड्या मी ह्या ताटामध्ये काढून घेणार आहे. मस्त ह्या रेवड्या लागतात. नक्की ट्राय करून पहा या मकर संक्रांतीला आणि कशा झाल्या ना त्या मला कळवायला अजिबात विसरू नका. आता तुम्ही रेसिपी पाहत इथपर्यंत आलाच असाल. चॅनलवर जर तुम्ही माझ्या नवीन असाल चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. त्या बाजूचे जे बेल आयकॉन आहे ते सुद्धा प्रेस करा. म्हणजे जेव्हाही माझे नवीन व्हिडिओज येतील ते तुम्हाला सगळ्यात अगोदर पाहायला मिळतील. आता ही रेसिपी जर तुम्हाला जराही कुठे आवडली असेल ना लाईक तर तुम्ही करणारच आहे हे मला माहीत आहे. पण ती छोटीशी कमेंटसुद्धा द्या जेणेकरून मला अजूनच नवनवीन रेसिपी बनवायला प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच काही नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.